हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल. मी रुपाली लाईफस्टाईल चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि माझी किचन भांडी आणि किचन माझं आवरून झालेलं आहे. म्हणजे मसाल्याचे डबे आणि पिठाचे डबे हेच मला क्लीन करायचे होते आणि अजून बरीचशी जी आहे छोटी मोठी कामे जी आहे मला करायची होती आणि ती कामे मी तुमच्यासोबत शेअर करणार होती. पण झालं उलटंच. तर ते काय झालं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर चला कंटिन्यू करते मी. आणि इथे मी आता मसाल्याचे डबे जे आहे फक्त हळद शिल्लक होती ती काढून घेतली का वाटीमध्ये आणि मसाल्याचे डबे जे आहे ते क्लीन करून घेते आहे, साफ करून घेते आहे. त्यानंतर मला घासायचे होते पिठाचे डबे घासायचे होते आणि गहूसुद्धा माझं एकाच टायमाचं शिल्लक होतं. तर ते सुद्धा मी काढून घेतलं होतं. बस ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं. त्यानंतर मला इथे हंडा घासायचा होता. तर पाणी पिण्याचं पाणी हे आम्ही ना कॉईन टाकूनच आणतो. 5चा कॉईन 10चा कॉईन असतं. 5च्या कॉईनमध्ये एक हंडा भरतो आणि 10चा कॉईन टाकला तर एक असा जार भरतो जो 20 लिटरचा असतो. तर ते मी खालूनच जाऊन घेऊन येते पाणी. तर इथे ते पाणी संपलं होतं. चला म्हणलं जारमध्ये शिल्लक होतं हे हंडा वगैरे घासून घेतला आणि त्यामध्ये पाणी वगैरे भरून घेतलं आणि मला परत पाणी आणायचं होतं. मी परत ते पाणीसुद्धा आणणार होते. मग हे डबे वगैरे घासायला घेतले त्यानंतर. आणि हे डबे घासून झाल्यानंतर मला पाणी आणायचं होतं कारण एकच हंडा शिल्लक राहिलं होतं घरामध्ये पिण्याचं पाणी. तुमच्याकडे पण आहे का अशी सिस्टीम? तर कमेंट करून प्लीज मला नक्की सांगा. खूपच जवळचे पाहुणे येणार होते म्हणून अचानक मला पाहुणे येणार होते म्हणून मी डाळ भाताचा कुकर लावायला घेतला. हेच ते जे रिझन आहे जे मला नंतरून कंटिन्यू नाही करता आलं आणि मला दुसरी कामांना सुरुवात करावी लागते. मग मला परत स्वयंपाक करावा लागतो आहे. तर मी डाळ भाताचा इथे कुकर लावलेला आहे आणि हे उरकल्यानंतर जे मला भाजीची तयारी करायची आहे आणि मी बटाट्याचीच भाजी करणार आहे. तर हे झाल्यानंतर मी पीठ मळून घेणार आहे आणि मला भाजीची तयारी करायची. तर मी मसालेसुद्धा डब्यामध्ये भरून घेणार आहे. याआधीसुद्धा मी व्हिडिओ बनवले होते पण मला एडिटिंगला वेळच मिळाला नाही किंवा माझे व्हिडिओज हे कम्प्लीटच होत नसायचे. त्यामुळे मला अपलोडच करता आलेले नाही आणि आज म्हणलं नाही बाबा आपल्या कामांना सुरुवात केलीच पाहिजे आणि यूट्यूब चॅनलला आपण वेळ दिलाच पाहिजे. आणि हे काम एक जॉब समजून मला हे काम करायला फार आवडेल आणि मला ह्याच्यात खूप पहिल्यापासून आवड होती. तर ती मी सुरुवात आत्ता केलेली आहे. याआधी काही तरी या व्हिडिओमध्ये करायला गेले होते एक आणि झालं एक. पण ठीक आहे, व्हिडिओ तर कंप्लीट होत आहे हाच विचार करायचा, आशा नाही सोडायची. तर मी इथे आता मसाले भरून घेत आहे आणि तुम्हाला हे जे डबे दिसत आहेत का हे मी मेशोवरतून मागवले आहेत आणि हे मला पावणे 300ला पडले आहेत. ऑफरमध्ये होते तेव्हा. आणि आता ह्याची रेंज जी आहे मी पाहिली तर 500 आहे कारण माझ्या बहिणीला उन्हाळ्यात आले होते तर तिलाही हे डबे फार आवडले होते. तर ती मला म्हणली ताई मला ह्याची लिंक दे. तर त्यावेळेस ह्या डब्यांची किंमत होती 500. 1 किलोचे तरी हे डबे आहेत. असे 8 डब्यांचा सेट आहे माझ्याकडे आणि आता पण आहे. आता ऑफरमध्ये चालू आहेत त्या. पण छान क्वालिटी आहे या डब्यांची, मला तर फार आवडली. तर अशा प्रकारे मी मसाले काही भरून ठेवले आहेत आणि काही डबे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये मी कडधान्य भरून ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट, धना पावडर आणि एक घरी बनवलेला मसाला मी हे असं भरून घेतलेला आहे. त्यामध्ये हे डबे दिसायलाही छान दिसतात. आणि हा जो माझा दुसरा मसाल्याचा डबा आहे छोटा, तर असा माझ्याकडे स्टीलचा डबा आहे पण त्यामध्ये वाट्या ज्या आहे खूप छोट्या आहेत आणि 5च वाट्या बसतात. त्यामुळे मी हा प्लास्टिकचा डबा यूज करते आहे. लवकरच मी स्टीलचा डब्बासुद्धा घेईन. हे सुद्धा भरून घेतली आणि मस्त बारीक मोहरी आहे. आणि ह्यामध्ये स्टीलच्या डब्यात मी जिरं ठेवलेलं आहे. जिरं खूप कमी क्वांटिटीमध्ये असतात त्यामुळे मी या डब्यामध्येच ठेवते. तर अशा पद्धतीने माझा मसाल्याचा डब्बा रेडी झालेला आहे. एक जे आहे डब्बा तो रिकामाच आहे आणि किचनवरच मी काही वस्तू अशा ठेवत असते ज्यामध्ये तेल, चहा पावडर, मीठ, साखर आणि हा मसाला डब्बा. हा असा स्टँड घेतला आहे मी मेशोवरून आणि ते त्याच्यावरच ठेवलेलं आहे. किचनमध्ये साईडला राहतं म्हणजे जवळच्या जवळ बरं पडतं. आणि बघा पीठ पण मळून घेतलं आहे छान. हे झालं आहे, कुकरही झाला आहे माझा.
आणि मध्ये काही मी शूट केलं नाही आहे. तर भाजी झाली आहे, शेवटचीच चपाती माझी चालू आहे. आता मी तुम्हाला सांगते पाहुणे हे कोण येणार आहे. तर माझ्या बहिणीचे मिस्टर येणार आहे आणि त्यांचे भाऊ आणि भावाची बायको, म्हणजेच माझी बहीणच लागते ती पण. तर ती येणार आहे, म्हणजे माझ्या बहिणीची जाव, पण आम्ही बहीणच मानतो. तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक केलेला आहे सगळा. आणि श्रीखंडाचा डब्बा पण आणला फ्रीजमध्ये ठेवला. आणि बहिणीच्या मिस्टरांचा पण उपवास आहे, तर त्यांच्यासाठी केळी, चिप्स, लाडू असं घेऊन आलेले आहेत तर माझे मिस्टर. चला इथेच मी व्हिडिओ पण एंड करते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.